नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर सर्वात अगोदर सांगा कशा आहे तुम्ही सर्वजण? मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर आता वाजलेले आहे सकाळचे 9:15 आणि आमची निहू उठलेली आहे। तर ती बघा काय करते, आली माझ्याजवळ। तर आज मी लवकर कामं करून घेत आहे कारण की मला जायचं आहे बाहेर। तर देवपूजा झालेली आहे, घर पुसून झालं, बाहेरचे सर्व कामं झालेले आहेत। वरण भाताचं कुकर पण हात झालेला आहे, लवकर 9:15 वाजले। पण आज मी लवकर स्वयंपाक बनवून घेत आहे। तर कणिक ही भिजवून ठेवलेली आहे। हो, तू बोलते का? ठीक आहे। आमची निहू आवडते का? बोला तिच्यासोबत। हाय कर, हाय 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 कर ना, तू हाय करते ना? आमची निहू आहे ना, खूप छान हाय करते। हाय कर, हाय हाय, हां हाय हाय। कशा आहेत तुम्ही सर्वजण? मजेत? तर आता निहूची आंघोळ करून द्यायची आहे, त्याच्यामुळे ती खूप चिडचिड करते। हा चल आंघोळ करू, तुला आंघोळ करायची आहे का? ती आंघोळीसाठी इथे आलेली आहे। तिची आजीने तिला काही आंघोळीला नेलं नाहीये। आणि निहू आमची अशी आहे की तिला आंघोळ खूप आवडते। तर बाथरूमचा दरवाजा उघडा दिसला ना तर ती बाथरूम मध्ये जाऊन बसते। हा चल 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 चला, आता तिची आंघोळ करून देते मी। पण त्याच्या अगोदर मला दूध ठेवते गॅसवर तापवण्यासाठी। हा चल चल, ओढू पप्पडी। अरे यार, हे पाही असं तू रडते कशाला? सकाळ तर झाली का सोबत रडायची? चल नव करून देते। चला चला ओ दो आणि जे झालेलं आहे ते तिकडे ते आपले घंटी कुठे ठेवली? घंटी कुठे ठेवली तू निहू तू घंटी कुठे ठेवली? आमच्या निहूला घंटी वाजवणं खूप आवडते देवाजवळची। जे कर जा, जे झालेलं आहे माझं तू करून घे। जे मी दूध ठेवते तापवण्यासाठी। चल आता आमची निहू चालायला पण लागली। ये 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 थकली पडली काय निहू? बस 2 मिनिटं थांबून जातं। हा 2 मिनिटं। तर गंजामध्ये दूध काढून घेतलेलं मी तापवण्यासाठी। ही पोळी फोडून टाकायची आहे फक्त आता, आणि त्याच्यानंतर मग पोळ्या करून घेते। मग राहते भाजी करायचं। तर भाजी थोड्या वेळानंतर करणार, म्हणजे निहूची आंघोळ झाल्यानंतर भाजी करणार मी। चला तर मग फ्रेंड्स, आता खालचे सर्व कामं करून झालेले आहे, स्वयंपाक करून झालेला आहे। तर किचनमध्ये उभी राहू आहे ना मी, खूप मला गरमी होत होती आणि तुम्ही बघू शकता माझा चेहरा ना पूर्णपणे डल झालेला आहे। आणि तसं पण आता आहे ना उन्हाळा सुरू झालेला आहे। तर उन्हाळ्यामध्ये मी आहे ना माझ्या चेहऱ्याची खूप काळजी घेते आणि वरच्यावर आहे ना मी माझा चेहरा हा क्लीन करत असते। तर सकाळपासून मी यांना 2 वेळा फेसवॉश करून झालेला आहे। तर आताच मी उन्हामधून आली तर मी विचार केला की चला बा कसं आहे, पापड करण्या अगोदर 1 वेळा मी पुन्हा फेसवॉश करून घेते, कारण की माझा चेहरा तुम्ही बघू शकता पूर्ण डल झालेला आहे। तर आणि कसं असं थकल्यासारखं वाटते मग, आणि कसं फेसवॉश केल्यानंतर आहे ना आपला चेहरा असा फ्रेश वाटतो आणि आपल्या शरीरामध्ये एक वेगळी एनर्जी येते की नाही बा आपण कसं पुढची आणखी कामं करू शकतो। तर तुम्हाला सांगून देते मी की बा मी कोणतं फेसवॉश यूज करत असते। तर मी फेसवॉश यूज करते मामाअर्थचं राईस फेस वॉश, आणि हे फेसवॉश मला खूप आवडते कारण की हे माझ्या चेहऱ्याला सूट झालेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे याचा जो सुगंध आहे ना हा पण खूप छान आहे। तर चला लवकर मी फ्रेश होते आणि त्यानंतर मग खाली जाते। आणि याच्यामध्ये राईस वॉटर आणि नियासिनामाइड आहे। राईस वॉटर हे आपल्या चेहऱ्याला चमकवण्याचं काम करते आणि नियासिनामाइड आहे ना हे आपल्या चेहऱ्यावरचे डार्क सर्कल आहे ना हे कमी करते। आणि मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट आहेत ना हे मेड सेफ सर्टिफाईड आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट आहेत ना हे केमिकल फ्री असतात आणि टॉक्सिन फ्री असतात, त्याच्यामुळे आहे ना हे सर्व स्किनला आहे ना सूट होतात। चला तर मग आता इथे मी आहे ना फेसवॉश माझ्या चेहऱ्याचा करून घेते। तर अगोदर मी आहे ना चेहऱ्यावर पाणी लावलं, त्याच्यानंतर मग फेसवॉश हातावर घेऊन पूर्ण चेहऱ्याला आता छानपैकी क्लीन करून घेते। तर फ्रेंड्स तुम्ही आता बघू शकता माझा चेहरा हा किती क्लीन झालेला आहे आणि मला आहे ना खूप फ्रेश पण वाटत आहे।
जर तुम्हाला हे फेस वॉश घ्यायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स एक वेळा नक्की चेक करा। आणि जेव्हा पण तुम्ही हे प्रोडक्ट घेसाल तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका। आणि माझा कुपन कोड मी स्क्रीनवर दिलेला आहे, जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळेल। आणि माझा कुपन कोड आहे ना तुम्ही फक्त मामाअर्थच्या ॲपवर आणि त्यांच्या वेबसाईटवरच यूज करू शकता। आणि तसं पण आता आहे ना मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला मिळून जातील Amazonवर, नायकावर, फ्लिपकार्टवर, पर्पलवर आणि तुमच्या जवळच्या स्टोअरवर पण। जेव्हा पण तुम्ही मामाअर्थचे कोणते पण प्रोडक्ट घेसाल ना तर तिथे तुमचं सजेशन देण्यासाठी विसरू नका, कारण की तुमच्या सजेशनमुळे आहे ना मामाअर्थने त्यांचा अनियन शॅम्पू आहे ना हे इम्प्रूव्ह केलेलं आहे। तर आज आम्ही करत आहोत आलू आणि साबुदाण्याचे पापड। आणि हे उपासाचे पापड आहेत, कारण की कसं आहे मागच्या वर्षी पण आम्ही आहे ना खूप सारे पापड केले होते, तर ते आमच्या घरामध्ये आहे ना सर्वांनाच खूप आवडले होते। तर म्हणून मग आता यावर्षी पण आहे ना आम्ही खूप सारे पापड करत आहोत। आणि यावेळेस आम्ही आहे ना लवकर सर्व कामं करून घेत आहोत, म्हणजे शेवड्या बनवायला टाकून दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर आलूचे पापड आम्ही घरीच बनवत आहोत। आणि राहिले चिकाच्या कुरड्या तर ती नेहमी प्रमाणे म्हणजे दरवर्षी माझी आईच मला बनवून देत असते, तर आई यावर्षी पण मला आहे ना चिकाच्या कुरड्या बनवून देणार आहे। आणि मुगाच्या वड्या पण आहे ना बनवून झालेल्या आहेत, तर बस आता राहिल्या फक्त काय म्हणतो आपण त्याला उपासाचे पापड, तर ते आम्ही आता लवकर बनवून घेत आहोत। कारण की यावर्षी आहे ना आमच्या परिवारामध्ये 3 लग्न आहेत, तर त्याच्यामुळे आम्हाला आहे ना लवकर सर्व कामं करून घ्यायचे आहेत। आणि 3ही लग्न माहीत आहे काय, 2 लग्न तर पुढच्या महिन्यामध्ये आहेत, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये, आणि 1 लग्न आहे ते मे महिन्यामध्ये आहे। तर कसं आहे आता, आणि आता लवकरच आहे ना निहूचा बर्थडे पण येणार आहे, तर मला त्याची पण तयारी करायची आहे। आणि माझ्या घरामध्ये आहे ना 3 लग्न आहे, तर 3 लग्नाची पण तयारी करायची आहे। तर निहू आहे ना आत्ताच उठली, तर आम्ही ना थोडेसे पापड करून घेतले होते आणि आईने सांगितलं की आपण उद्या आणखीन करू, पण मग नंतर विचार आला की कसं आहे आता जेवण वगैरे झालेलं आहे, आता वाजलेलं आहे 1, तर दिवसभर आपण काय करणार आहोत, तर आज पण मग जेवढे आहेत करायचे ते पण करून घेऊ। तर आई आता आतमध्ये आहे ना गोळा शिजवून घेत आहेत। आणि काल आम्ही आहे ना आलूचे चिप्स केले होते आणि आलूचं खीस केलं होतं, तर हे आता उन्हामध्ये ठेवून दिलेले आहे। तर हे सोकल्यानंतर मग आम्ही डब्यामध्ये भरून ठेवू। तर इकडे आता हे थोडेसे पापड आहे ना हे वले होते, तर म्हणून मग आता मी एका पेपरवर इथे काढून ठेवले, म्हणजे कसं हे सोकल्यानंतर मग आम्ही याला पण डब्यामध्ये भरून ठेवू। चला आता मग फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 2:15 आणि आता सर्व आलूचे पापड झालेले आहेत। तर आईने आम्ही दोघांना म्हणून हा पेपर बाहेर आणला, इथे वाळू घालून दिलेले आहे। तर जे आधीचे होते ना ते सोकलेले आहेत, पण तरी पॉलिथिन उन्हामध्येच ठेवली म्हणजे आणखी ते चांगले सुकून येतील। तर चला आता निहूला येत आहे झोप, तर तिला घेऊन जाते मी रूममध्ये आणि तिला झोपून देते। जेव्हा मी निहूला दुपारी झोपून दिलं ना तर तेव्हा मला पण खूप झोप येत होती, म्हणून मग मी यांना आराम केला। तर संध्याकाळ केव्हा झाली हे मला माहीतच नाही, म्हणजे कसं आहे सकाळपासून खूप दमलो होतो, तर त्याच्यामुळे झोप केव्हा लागली माहीत नव्हतं। तर बस उशीर झाला होता उठायला, मला वाटतं 5:30 की 5:45 झाले होते उठायला। तर उठली, झाडझूड करत नेली, चहा वगैरे झाला होता आणि दिवे पण लावून घेतले होते। तर आईने सांगितलं की बा पापड आहे ना हे सोकलेले आहेत, तर थोडेसे तळून बघा तेलामध्ये फुगतात की नाही फुगत आणि खायला पण कसे लागत आहेत हे पाहू आपण। तर म्हणून मग मी यांना इथे आता पापड तळून घेत आहे। तर विचार केला की बा थोडीशी आहे ना आलूचं खीस पण तळून घेते आणि त्यानंतर थोडीशी चिप्स पण तळते, कारण की कसं आहे निहूला आम्ही बाहेरचे चिप्स खायला देत नाही। आणि मग कसं आहे जर तिला खायचं असलं किंवा मग आम्हाला जर तिला द्यायचं असलं ना तर मी यांना घरचे चिप्स आहे ना हे तळत असते आणि तिला खायला देत असते। कारण की पप्पांनी यांना 2-3 वेळा बाहेरचे पॉकेट आहे ना चिप्सचे हे विकत आणले होते आणि तिला मी थोडेसे दिले होते खायला, पण ती यांना अजिबात खात नव्हती। तर त्याच्यामुळे आम्ही यांना तिला आता घरचेच आलूचे चिप्स आहे ना हे खायला देत असतो। तर म्हणून मग आता ते पण मी थोडेसे तळून घेतले आणि त्यानंतर मग आईला आहे ना पापडसोबत आहे ना शेंगदाणे खूप आवडतात, तर आईसाठी मग मी शेंगदाणे पण तळले। तर बस अशा प्रकारे हे आता आलूचे चिप्स आणि पापड झालेले आहेत। तर आता तुम्ही इथे बघू शकता मिहू पण आमची आहे ना चिप्स खात होती मधातच, पण तिला आहे ना पापड खाण्याची इच्छा झाली, आईने थोडंसं चारला होता, तर तेव्हापासून मग ती आहे ना पापडच मागत होती। तर इथे म्हणजे कसं पापड जास्त तिखट नव्हते, फिके होते, म्हणून मग तिला पण आम्ही आहे ना थोडासा पापड चारला होता। तर खूप छान पापड झाले होते आणि खूप टेस्टी पण झाले होते। तर तुम्ही बघू शकता आईला ती कशी मागत आहे, कारण की तिला आहे ना तिखट खूप आवडते, पण आम्ही तिला जास्त तिखट देत नाही खायला। तर खूप छान पापड झाले होते खायला, तुम्ही पण एक वेळा नक्की करून बघ जा। तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला जे बेल आयकॉन आहे ना त्याच्यावर नक्की क्लिक करा। चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय।